मस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या दाणेत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 12व्या वचनात स्तोत्रकर्ता आसाफ असे म्हणतो, पहा दुर्जन तर हे सर्वदा स्वस्थ असून धनसंचय करीत असतात. या स्तोत्रात आसाफ दुर्जनांबद्दल पुन्हा पुन्हा आश्चर्य व्यक्त करतो, कारण सर्व प्रकारचा दुष्टपणा व दुर्वर्तन केल्यानंतरही ते स्वस्थ जीवन जगतात. स्वस्थ असणे म्हणजे मुख्यत्वे निरोगी असणे. जो मनुष्य स्वस्थ असतो तो रोगमुक्त असतो. त्याची शारीरिक क्षमता चांगली असते. आरोग्य 3 पातळ्यांवर तपासले जाते. पहिले, शारीरिक आरोग्य. दुर्जनांचे शरीर धडधाकट व पुष्ट असते. ते बलवान असतात व त्यांना क्वचितच कोणते व्याधी असतात. दुसरे असते मानसिक आरोग्य. दुर्जनांकडे पाहिल्यास ते अगदी तणावमुक्त असतात, कारण स्वतः बलवान असल्याने त्यांना कोणाचे भय नसते. शिवाय त्यांच्याकडे विपुल सधनता असल्यामुळे त्यांना कसलीच चिंता काळजी नसते, म्हणून ते मानसिकदृष्ट्या स्वस्थ असतात. तिसरी बाब म्हणजे भावनिक आरोग्य. मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे. त्याचे कौटुंबिक, सामाजिक व व्यावहारिक संबंध त्याच्या भावनांवर चांगला वाईट परिणाम करीत असतात. दुर्जनांकडे धनदौलत असते व समाजात त्यांचा धाक असतो. त्यामुळे कुटुंबातील व समाजातील लोक त्यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून असतात. म्हणून दुर्जन आनंदी व समाधानी असतात. त्यामुळे त्यांचे भावनिक आरोग्यही चांगले असते. त्यांना फार धामधूम करावी लागत नाही. सर्व गोष्टी सहज साध्य होतात. कोणतीही धावपळ करण्याऐवजी ते आरामात स्वस्थ बसून असतात. आसाफाचे निरीक्षण सांगते की दुर्जन दुहेरी स्वस्थ असतात, म्हणजेच ते निरोगीही असतात व ते आरामाचे, निवांतपणाचे जीवन जगतात. भूतलावर निरोगी व निवांत जीवन जगणाऱ्या दुर्जनांचा एक भयंकर रोग मात्र पिछा सोडत नाही. तो रोग असतो पापाचा रोग. हा वरवर पाहता काही नुकसान पोचवित नाही असे भासते, मात्र वास्तविक तो सर्वाधिक घातक रोग आहे. तो शरीराचे नाही, परंतु आत्म्याचे मरण ओढवणारा रोग आहे. श्रीमंतीचे व स्वस्थतेचे जीवन जगल्यानंतर नरकात जाऊन पडलेल्या श्रीमंत मनुष्याने त्या नरकातून अब्राहमाकडे टाहो फोडत म्हटले की दरिद्री लाजराला पाण्यात करंगळी बुडवून त्याच्या जिभेवर थेंबभर पाणी टाकण्यास पाठीव. ते शक्य नव्हते. शिवाय पृथ्वीवर अजूनही जिवंत असलेल्या त्याच्या कुटुंबाच्या चिंतेने तो अस्वस्थ झाला. परंतु आता पर्याय नव्हता. तारणाशिवाय हे जग सोडणाऱ्या प्रत्येकाला नरकातील यातना म्हणजेच दुसरे मरण अनुभवावे लागेल. त्याउलट प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्या नीतिमानास आत्मिक आरोग्य व स्वस्थता प्राप्त होते. देव दयाळू आहे, म्हणून मोठ्यात मोठ्या दुर्जनालाही तारण देण्यास तो तयार आहे. आपण जगात शारीरिक आरोग्य व स्वस्थता मिळवून खुश होणार, की आत्मिक आरोग्य मिळविण्यासाठी ख्रिस्ताला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारणार?